आणि त्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कोयना धरणाच्या भिंतीपासून खाली नदीपात्रामध्ये होणाऱ्या जलपर्यटन केंद्रांच्या ठिकाणांची मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी। कोयना नदीवर अनेक ठिकाणी तयार होणार जलपर्यटन केंद्र। पंकजा मुंडे आजपासून 4 दिवस पुणे दौऱ्यावर। पक्षाने पुण्यातील काही मतदारसंघाची जबाबदारी दिल्यानंतर मतदारसंघात आढावा घेणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी मिळावा यासाठी मुदतवाढ। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकणवासियांची गावी जाण्याची लगबग, मात्र महिनाभरापूर्वीच बंद झालेत अनेक रेल्वे गाड्यांचं आरक्षण। बदलापूर आंदोलनामधील 105 जणांना जामीन मंजूर। वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढल्यानं त्यांच्या कुटुंबियांना दिलासा। अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंची शासकीय सेवेत थेट नियुक्ती करण्याचे राज्य शासनाचे धोरण। 34 खेळाडूंची शिपाई पदावर नियुक्ती केली जाणार। क्रीडा विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध। राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। राज्यातील 4 कृषी विद्यापीठात 12,000 पदं मंजूर, तर मात्र अजूनही 54% जागा रिक्तच। अनेक विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून भरती होत नसल्यानं कृषी विभागाचे विद्यार्थी नाराज। महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या नागपूरमधील मारबत मिरवणुकीची आज मिरवणूक निघणार आहे। पिवळी आणि काळी मिरवणूक मारबत मिरवणूक ही नागपूरसह विदर्भातील नागरिक सहभागी होणार।